नमस्कार, मी अर्षद सर आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। ओके, तर आतापर्यंत जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करत होतो त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मदतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.6 हा सॉल्व्ह करायचा आहे। प्रॅक्टिस सेट 2.6 या प्रॅक्टिस सेट मध्ये सर्व जे क्वेश्चन आहेत ते वर्ड्स प्रॉब्लेम आहेत। ओके, तर हे वर्ड्स प्रॉब्लेम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या मदतीने सॉल्व्ह करू शकतो। ओके, तर ज्यावेळेस तुम्ही वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय त्यासाठी तुम्हाला काही कंडिशन आहे, त्या कंडिशन तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे। फर्स्ट कंडिशन जी आहे बाळांनो, ती फर्स्ट कंडिशन म्हणजे ही आहे की तुम्हाला दिलेला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे, व्यवस्थित वाचायचा आहे आणि रीड केल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। ओके, आणि सेकंड कंडिशन, जेव्हा क्वेश्चन रीड केल्यानंतर जेव्हा तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजेल त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे काही कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन व्यवस्थित तुम्हाला कन्सिडर करायची आहे, मांडून घ्यायची आहे। ओके, आणि थर्ड कंडिशन म्हणजे ही आहे की जेव्हा तुम्ही कंडिशन व्यवस्थित लिहिल्यानंतर तुम्हाला त्या कंडिशनच्या साहाय्याने एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहे। ओके, तुम्हाला जर फॅक्टरायझेशन मेथड जर व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड सुद्धा युज करू शकता, पण मला वाटतं फॅक्टरायझेशन मेथड अतिशय सिंपल आहे आणि शॉर्ट आहे म्हणून आपण ही मेथड युज करू शकतो। ओके, तर चला आपण आजच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 हा स्टार्ट करत आहोत। तर आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया। बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे। क्वेश्चन नंबर 1, प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago, 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वी, अँड 3 years hence, 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर, इज 84, फाइंड हर प्रेझेंट एज। बघा क्वेश्चन आपण रीड केलेला आहे, आता व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो। तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन। प्रोडक्ट म्हणजे काय तर मल्टिप्लिकेशन। तर कशाचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे, प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence, म्हणजे प्रगती जी मुलगी आहे या मुलीचं 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं या दोघांचं तुम्हाला काय दिलेलं आहे, मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे। ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला किती दिलेलं आहे, 84। देन फाइंड हर प्रेझेंट एज, तर तुम्हाला तिचं प्रेझेंट एज काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे। तर बघा आपण कसं करणार, हा क्वेश्चन आपण व्यवस्थित सॉल्व्ह करूया। सपोज आपण काय करणार, जे आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रगतीचं प्रेझेंट एज फाइंड करायचं आहे म्हणून आपण त्याला सपोज एक्स करणार। ओके, सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू, आपण त्याला कन्सिडर करूया एक्स इयर्स। बरोबर आहे, कारण की आपण एज हे इयर्स मध्ये सांगतो म्हणून आपण काय युज केलेलं आहे, एक्स इयर्स। तर आपण काय कन्सिडर केलेलं आहे की सपोज प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू एक्स इयर्स, म्हणजे जी प्रगती आहे तिचं प्रेझेंट एज हे आजचं तिचं एज जे आहे, वय आहे ते काय आहे, एक्स इयर्स आहे, म्हणजे ती आज एक्स वर्षाची आहे। बघा ती आज एक्स वर्षाची आहे, आज किती वर्षाची आहे ती प्रेझेंट मध्ये एक्स वर्षाची आहे। तर आपल्याला ठरवायचं आहे 2 years ago, मग 2 वर्षापूर्वी ती किती वर्षाची असेल। तर आपल्याला काय करावं लागेल, 2 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर या प्रेझेंट एज मधून 2 काय करावे लागतील, आपल्याला मायनस करावे लागतील। समजते, फॉर एक्झाम्पल जर प्रगती आज जर 15 वर्षाची असती, फॉर एक्झाम्पल म्हणजे मी तुम्हाला नंबर दाखवतोय, आज जर प्रगती 15 वर्षाची असती तर 2 वर्षापूर्वीचं तिचं वय काय असतं, तर आपल्याला 2 वर्षापूर्वी म्हटल्यानंतर याच्यातून 2 काय करावे लागेल, मायनस, म्हणजे 2 वर्षापूर्वी ती 13 वर्षाची असेल। बरोबर आहे, समजतंय। आणि पुढे दिलेलं आहे 3 years hence, म्हणजे 3 वर्षानंतर। आता ती आज एक्स वर्षाची आहे, तिचं जे प्रेझेंट एज आहे ते एक्स इयर आहे, मग 3 वर्षानंतर आपल्याला काय करावं लागेल, तर प्रेझेंट मध्ये आपल्याला प्लस किती करावे लागतील, 3 करावे लागतील। जसं की एक्झाम्पलने समजून घेऊया, आज जर ती 15 वर्षाची असेल, तर अजून 3 वर्षानंतर तिचं वय किती होणार, तर आपण याच्यामध्ये प्लस किती करणार, 3 करणार, म्हणजे ती
18 वर्षाचे होणार. बरोबर आहे, समजतंय. तर ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण काय केलेलं आहे, प्रगतीचं प्रेझेंट एज आपण एक्स कन्सिडर केलेलं आहे. तर 2 इयर्स अगो म्हणजे -2 केलं आपण, आणि 3 इयर्स हेन्स म्हणजे आपण प्लस काय केलेलं आहे, 3 केलेलं आहे. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोघांचा प्रोडक्ट तुम्हाला किती दिलेला आहे, 84 आहे. बरोबर आहे. तर ही आपली कंडिशन आहे. ओके, तर आपण व्यवस्थित कंडिशन लिहून घेऊ. बाय गिवन कंडिशन, बघा, बाय गिवन कंडिशन 2 इयर्स हेन्स, सॉरी 2 इयर्स अगो, 2 इयर्स अगो म्हणजे आपल्याला प्रेझेंट एज मधून 2 काय करावे लागतील, मायनस करावे लागतील. बरोबर आहे. अँड 3 इयर्स हेन्स, 3 वर्षानंतर म्हटल्यानंतर आपल्याला प्रेझेंट एज मध्ये 3 काय करावे लागतील, प्लस करावे लागतील. आणि दोघांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती आहे, 84 आहे. तर बाळांनो, ही आपली कंडिशन तयार झालेली आहे. आता या कंडिशनचा वापर करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तयार करायचं आहे. तर चला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. बघा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. तर मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे आपण काय करणार, अगोदर या एक्स ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आणि नंतर -2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. तर अगोदर आपण एक्स ने मल्टिप्लाय करूया. देअरफॉर एक्स इंटू एक्स काय होणार, एक्सचा स्क्वेअर होणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस एक्स इंटू 3 म्हणजे किती येणार, 3x. बरोबर आहे. तर एक्स ने आपण मल्टिप्लाय केलेला आहे. आता आपण -2 ने करूया. -2 इंटू एक्स म्हणजे काय येणार, -2x. राईट आहे. मायनस प्लस काय होतं, -2 3 जा 6. ओके, तर अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आणि जे इज इक्वल टूच्या त्या साईडला जे +84 आहे त्याला आपण या साईडला ट्रान्सफर करू, म्हणजे -84 होणार आणि इज इक्वल टू काय राहणार, 0. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन करू. देअरफॉर एक्स स्क्वेअर, बघा या ठिकाणी +3x अँड -3x या दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन होणार. 3 - 2 काय येणार, 1 म्हणजेच एक्स. साइन ऑपरेटर नंबर इज प्लस. ओके, या ठिकाणी या दोन्ही नंबरचं साइन सेम आहे, मायनस मायनस म्हणजे ऍडिशन होणार. 6 sin 84 किती होणार, 90 आणि साइन इज मायनस इज इक्वल टू 0. ओके, तर अशा पद्धतीने आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर सेकंड साइन आपण जर चेक केलं तर सेकंड साइन वरून आपल्याला काय समजतंय का आपल्याला सबट्रॅक्शन पाहिजे. तर सबट्रॅक्शन आपल्याला किती पाहिजे, 1. बरोबर, याचा कोएफिशियंट किती आहे, 1. सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे 1 आणि मल्टिप्लिकेशन इथं सुद्धा 1 आहे म्हणजे 91 जा 90. तर सबट्रॅक्शन 1 आणि मल्टिप्लिकेशन 90 असे 2 नंबर्स, असे 2 फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर बघा बाळांनो, ते 2 फॅक्टर आहेत 10 × 9. बरोबर आहे. 10 9 जा 90 आणि 10 - 9 किती येतं, 1. म्हणजे ते जे 2 नंबर आहेत ते कोणते आहेत, 10 आणि 9. बरोबर आहे. तर या दोन्ही नंबरचा वापर करून आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे आहे. ओके, सो देअरफॉर एक्स स्क्वेअर सबट्रॅक्शन मध्ये आपण काय करणार, 10x 9x -90 इज इक्वल टू 0. बघा 10 आणि 9 हे दोन नंबर आपण युज केलेले आहे. तर सबट्रॅक्शन मध्ये आपण जे फर्स्ट साइन आहे ते ग्रेटर नंबरला देणार. फर्स्ट साइन प्लस आहे म्हणून आपण ग्रेटर नंबरला दिलेला आहे. याला प्लस आहे म्हणजे दुसऱ्याला आपण काय देणार, मायनस देणार. ओके, तर असं आपण सबट्रॅक्शन मध्ये करतो. आता नेक्स्ट स्टेपला आपण याच्यामध्ये काय करणार, कॉमन काढणार. देअरफॉर या दोघांमध्ये कॉमन येणार x इन ब्रॅकेट x + 10. बरोबर आहे. कॉमन कसं काढायचं, फॅक्टरायझेशन मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडच्या वेळेस व्यवस्थित शिकवलेलं आहे. ओके, जर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड मध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही आपला फॅक्टरायझेशन मेथडचा व्हिडिओ पुन्हा रिपीट बघा. ओके, आता या ठिकाणी काय कॉमन निघणार, 9. सो -9. बरोबर आहे, कारण की 9 ने आपण 9 ला सुद्धा डिवाइड करू शकतो आणि 90 ला सुद्धा. तर या डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी येणार x मायनस मायनस काय होणार, प्लस 9 10 जा 90 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण या ठिकाणी 2 ब्रॅकेट सेम आहे, x + 10 x + 10 म्हणजे तो सुद्धा कॉमन येणार. म्हणजे आपण 2 पैकी एकच ब्रॅकेट लिहिणार x + 10 आणि जो रिमेनिंग बाहेरचा भाग आहे x - 9 त्याला आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहिणार. ओके, बरोबर आहे, इज इक्वल टू 0. सो देअरफॉर x + 10 इज इक्वल टू 0 और x - 9 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू +10 जर ट्रान्सफर केले तर काय होणार, -10 और x इज इक्वल टू -9 जर ट्रान्सफर केले तर काय होणार, +9. बरोबर आहे. आता या ठिकाणी
जी एक्स आहे, एक्सच्या व्हॅल्यू किती आलेल्या आहे, 2 व्हॅल्यू आलेल्या आहे, बरोबर आहे. सो बट तर आपण आता डिसाइड करू शकतो का आपण काय कन्सिडर केलेलं आहे, प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज इक्वल टू एक्स इयर, म्हणजे प्रगतीचं प्रेझेंट एज हे एक्स इयर आहे. तर बघा निगेटिव्ह व्हॅल्यू ही कधीच एज असू शकत नाही. ओके, म्हणजे ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे ती आपल्याला अनएक्सेप्टेबल आहे. ओके, देअरफॉर आपण काय करणार, बट एक्स इज इक्वल टू -10 इज अनएक्सेप्टेबल, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे, ही जी किंमत आहे -10 ही आपल्याला अग्राह्य आहे, बरोबर आहे. ठीक आहे. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू आपण किती घेणार, 9, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 9 आलेली आहे. म्हणजे प्रेझेंट एज ऑफ प्रगती किती आहे, 9 आहे. म्हणजे प्रगतीचं आजचं जे वय आहे ते किती आहे, 9 वर्ष आहे, बरोबर आहे. देअरफॉर रिमार्क आपण या ठिकाणी लिहिणार, प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 इयर्स. ओके, तर अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे. व्यवस्थित जर तुम्ही क्वेश्चन रीड केला, कंडिशन जर व्यवस्थित मांडून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कन्वर्ट करा आणि जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला फॅक्टरायझेशन मेथडने जर व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर तुम्ही वर्ड्स प्रॉब्लेम अतिशय सिंपल पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 2. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेला आहे, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. Find the numbers. ओके, तर बघा बाळांनो, बुक मध्ये या ठिकाणी इवन हा जो वर्ड आहे तो यूज केलेला नाही, त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. तर तुम्ही या ठिकाणी इवन हा वर्ड बुक मध्ये लिहून घ्या. ओके, त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, इवन नॅचरल नंबर्स, म्हणजे तुम्हाला नॅचरल नंबरच्या सुरुवातीला इवन हा शब्द लिहायचा आहे. ओके, कारण की या क्वेश्चन मध्ये इवन नॅचरल नंबर्स हे दिलेले आहे. ओके, तर क्वेश्चन काय आहे पुन्हा बघा, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers is 244. फाइंड द नंबर्स. अगोदर तुम्हाला इवन नंबर सांगून देतो. इवन नंबर कोणते असतात तुम्हाला माहित असेल, 2, 4, 6, 8 डॅश डॅश डॅश. तर हे जे नंबर्स असतात बाळांनो, हे इवन नंबर्स आहे. ओके, व्यवस्थित जर केअरफुली तुम्ही जर चेक केलं तर दोन्ही इवन नंबर मध्ये 2 चा डिफरन्स असतो, बरोबर आहे. जर फर्स्ट इवन नंबर 2 असेल तर दुसरा किती असतो, 4 असतो. म्हणजे 2 + 2 केल्यानंतर आपल्याला सेकंड इवन नंबर हा मिळतो, बरोबर आहे. त्याच प्रकारे जर आपण फर्स्ट इवन नंबर जर एक्स कन्सिडर केला तर दुसरा जो सेकंड इवन नंबर आहे तो आपल्याला काय मिळणार, x + 2 मिळणार, बरोबर आहे. जर आपल्याला तिसरा इवन नंबर पाहिजे तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये अजून किती प्लस करावे लागतील, 2 करावे लागतील. म्हणजे काय होणार, 2 + 2 x प्लस काय होणार, ते 4 होणार. म्हणजे इवन नंबर मध्ये हा 2 चा डिफरन्स असतो, बरोबर आहे. तर हा क्वेश्चन इवन नंबरवर आपल्याला दिलेला आहे. ओके, तर आपल्याला या ठिकाणी 2 इवन नंबर्स दिलेले आहे, म्हणजे दोन्ही आपण कन्सिडर करून घेऊया. सपोज फर्स्ट नंबरला आपण फर्स्ट इवन नंबर इज इक्वल टू आपण x घेऊया. देअरफॉर सेकंड इवन नंबर, तर सेकंड इवन नंबर आपण काय घेणार, x + 2 घेणार. कारण की इवन नंबर मध्ये कितीचा डिफरन्स असतो, 2 चा डिफरन्स असतो, बरोबर आहे. सो आपण काय घेणार, तो x + 2 घेणार. ओके, आता आपण बघूया बाय द गिवन कंडिशन. कंडिशन काय दिलेली आहे, बाय गिवन कंडिशन. ओके, तर बघा आता कंडिशन काय आहे, द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 consecutive even natural numbers. म्हणजे जे 2 इवन नंबर्स आहे त्या दोन्ही नंबरचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. दोन्ही इवन नंबरचं तुम्हाला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे. चला आपण स्क्वेअर घेऊया. फर्स्ट जो नंबर आहे x त्याचा सुद्धा स्क्वेअर घेणार आणि जो सेकंड नंबर आहे x + 2 त्याला आपण ब्रॅकेट करून त्याचा आपण काय करणार, स्क्वेअर करणार, बरोबर आहे. तर दोन्ही इवन नंबर्स आपल्याला काय दिलेला आहे, स्क्वेअर दिलेला आहे. आणि स्क्वेअर नंतर त्या स्क्वेअरची काय दिलेली आहे, सम म्हणजे त्याची काय दिलेली आहे, ऍडिशन. तर ही जी पूर्ण कंडिशन आहे, स्क्वेअर ऑफ
या दोन्ही नंबरचा स्क्वेअर आणि त्यांची सम ती किती आहे 244. ओके, तर अशी सिंपल ही कंडिशन आहे. ओके, आता या कंडिशनला आपण सॉल्व्ह करूया आणि याच्यापासून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. ठीक आहे. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस, बघा या ठिकाणी जे एक्स प्लस 2 आहे, या एक्स प्लस 2 ला आपण ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युलेनुसार आपण सॉल्व्ह करणार. काय आहे याचं एक्सपान्शन, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे एक्स प्लस 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे याला आपण या फॉर्म्युलेनुसार सॉल्व्ह करणार आहे. तर ओके, तर हे झालं एक्स मीन्स ए आणि 2 मीन्स बी. तर अगोदर काय, ए स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे तिघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे तिघांचं आपल्याला काय करावं लागणार आहे, मल्टिप्लिकेशन. 2 2 जा 4 विथ एक्स 4x. आणि फायनली बी स्क्वेअर म्हणजे आपल्याला कशाचा स्क्वेअर घ्यायचा आहे, 2 चा, तो किती येणार, 4 येणार. ओके, तर असं याचं एक्सपान्शन आहे ते आपण लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4. ओके, इज इक्वल टू किती आहे, 244. ओके, बघा पुढे आता काय होणार, या दोघांचं एडिशन होणार. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती होणार, 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू त्या साईडला जो प्लस मध्ये नंबर आहे 244 आपण त्याला या साईडला ट्रान्सफर करू म्हणजे तो मायनस होणार. 244 इज इक्वल टू काय राहणार, 0. देअरफॉर 2x स्क्वेअर प्लस 4x या दोन्ही नंबरचं सबट्रॅक्शन होणार. 244 मायनस 4 म्हणजे किती येणार, 240. साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस इज इक्वल टू 0. ओके, तर आता या ठिकाणी एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. या ठिकाणी जर व्यवस्थित चेक केलं आपण तर पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. तर आपण करून घेऊ. डिवाइडिंग बाय 2. बघा आपण पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 ने डिवाइड करतोय. जरी तुम्ही डिवाइड नाही केलं तरी पूर्ण इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो, पण डिवाइड केल्यानंतर काय होणार, इक्वेशन थोडंसं लहान होणार, म्हणजे आपल्याला फॅक्टर्स बघायला सोपं होणार. ठीक आहे, म्हणजे 2 ने आपण याला काय करतोय, आता डिवाइड करतोय. जर एकाच नंबरने पूर्ण इक्वेशनला डिवाइड होत असेल तरच करा, अन्यथा करू नका. ओके, तर बघा या ठिकाणी 2 ने डिवाइड करू शकतो म्हणजे 2 2 काय होणार, कट होणार. रिमेनिंग ओनली एक्स स्क्वेअर प्लस 4 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 2 जा 4 म्हणजे काय येणार, 2x मायनस 240 ला 240 ला जर 2 ने डिवाइड केलं तर बघा किती येणार, 2 1 जा 2, 2 2 जा 4, रिमेनिंग 0 इज इक्वल टू 0. 120 120. ओके, तर या ठिकाणी आपण 2 ने डिवाइड केलेलं आहे. आता आपण हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू. चला, सेकंड जे साइन आहे बाळांनो पुन्हा एकदा मायनस आहे, म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन बघायचं आहे. तर सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे 2. बघा सबट्रॅक्शन किती पाहिजे, 2, आणि याचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 121 जा 120. ओके, तर असे दोन फॅक्टर आपल्याला बघायचे आहे ज्यांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे, 2, आणि मल्टिप्लिकेशन 120. द नंबर्स आर 12 इंटू 10. तर त्या ज्या संख्या आहे बाळांनो त्या कोणत्या आहे, 12 इंटू 10. बघा 12 इंटू 10 म्हणजे किती होतं, 120, आणि 12 मायनस 10 जर केलं तर किती येणार, 2 येणार. बरोबर आहे. तर ते जे फॅक्टर आहे ते काय आहे, 12 अँड 10. तर या दोन्ही नंबरचा आपल्याला युज करायचा आहे. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर 12x 10x मायनस 120 इज इक्वल टू 0. ओके, सो ग्रेटर नंबरला आपण फर्स्ट साइन यूज करणार, दॅट इज प्लस, आणि याला प्लस यूज केलेला आहे म्हणजे आपण सेकंडला काय यूज करणार, मायनस. जो स्मॉलर आहे त्याला आपण काय यूज केलेला आहे, मायनस. ओके, या दोन्ही नंबरचं तुम्हाला जे ऍडजस्टमेंट आहे ती अशा पद्धतीने करायचं आहे की ही जी टर्म आहे ती बॅलन्स झाली पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे बघा 12 मायनस जर 10 केलं तर किती येणार, 2 येणार, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर काय पाहिजे, प्लस. ओके, आता आपण याच्यामध्ये कॉमन काढणार. कॉमन काय येणार या ठिकाणी, एक्स, सो इन ब्रॅकेट एक्स प्लस 12. या ठिकाणी कॉमन किती येणार, मायनस 10, सो इन ब्रॅकेट 10 मायनस 10 ने जर डिवाइड केलं तर काय येणार, एक्स प्लस 12 is equal to 0. Okay, therefore in one bracket x plus 12, in second bracket x minus 10 is equal to 0. Okay, तर ही फॅक्टरायझेशन मेथड आहे, ही मेथड तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे. ओके, therefore x plus 12 is equal to 0 or x minus 10 is equal to 0. therefore x is equal to plus 12 जर ट्रान्सफर केले तर काय होणार, minus 12
और -10 जर ट्रान्सफर केलं तर काय होणार +10. बरोबर आहे. पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी एक्सच्या 2 व्हॅल्यूज या मिळालेल्या आहेत. तर याच्यापैकी एक व्हॅल्यू ही काय आहे अनएक्सेप्टेबल आहे. तर बघा ती व्हॅल्यू कोणती राहणार बट. तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे इव्हन नंबर जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. बरोबर आहे. तर या ठिकाणी -12 हा निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे -12 हा इव्हन नंबर नाही. म्हणून आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती अनएक्सेप्टेबल आहे अग्राह्य आहे. देअरफॉर आपण कसं लिहिणार x इज इक्वल टू -12 इज अनएक्सेप्टेबल. देअरफॉर आपण x ची व्हॅल्यू किती घेणार 10 घेणार. राईट आहे. x ची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे 10 घेतलेली आहे. म्हणजे फर्स्ट नंबर आपल्याला x किती मिळालेला आहे 10. आता आपल्याला सेकंड नंबर काढायचा आहे. काय आहे तो सेकंड नंबर हियर x + 2 म्हणजे x मीन्स 10 + 2 किती होणार ते 12 होणार. ओके. सो फर्स्ट इव्हन नंबर इज x मीन्स 10 and second even number is x + 2 that is 12. Okay. So finally we will write. Finally आपल्याला काय लिहायचं आहे रिमार्क लिहायचा आहे. सो रिमार्क कसं लिहिणार therefore the required numbers are what किती काय आहे ते 10, 12. ओके. तर अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3. तर बघा क्वेश्चन नंबर 3 मी तुम्हाला रीड करून दाखवतो. प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुम्हाला मॅथ पार्ट 1 चं बुक हे सोबत घेऊन बसायचं आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला व्यवस्थित अगोदर रीड करून दाखवतो. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देयर आर 150 ऑरेंज ट्रीज. ओके. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन that in each column. Full stop. Find the number of trees in each row and each column with the help of following flow chart. Okay. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक चार्ट सुद्धा दिलेला आहे. तर चार्ट मध्ये फर्स्ट बॉक्स मध्ये दिलेला आहे नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज x. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज जे कॉलम मध्ये आहे त्याला त्यांनी x कन्सिडर केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम मध्ये दिलेला आहे नंबर ऑफ ट्रीज इन रो आणि ब्लँक्स दिलेला आहे. नेक्स्ट टोटल नंबर ऑफ ट्रीज पुन्हा ब्लँक दिलेला आहे. मग नंतर त्याच्या पुढे नेक्स्ट बॉक्स मध्ये सांगितलेलं आहे फ्रेम द क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे याच्या मदतीने तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा. फाइंड x. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू फाइंड करा आणि पुढे नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम अँड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो आणि फायनली तुम्ही कॉलम मध्ये किती ट्रीज आहे ते फाइंड करा आणि रो मध्ये किती ट्रीज आहे ते फाइंड करा. ओके. तर बघा बाळांनो या क्वेश्चनच्या मदतीने आपल्याला या फ्लो चार्टच्या मदतीने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. अगोदर तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित समजून सांगतो. मिस्टर मधुसूदन हे जे व्यक्ती आहे यांचं एक ऑरेंज म्हणजे संत्र्याचा बाग आहे आणि त्या बागेमध्ये त्या ऑरेंज गार्डन मध्ये त्या ठिकाणी टोटल ज्या ट्रीज आहे ते किती आहे 150 म्हणजे 150 झाडं त्या गार्डन मध्ये आहे. ओके. कंडिशन एक अशी सांगितलेली आहे की रो मध्ये बघा अशा पद्धतीने झाडे आहे ट्रीज आहे. तर हे जे आडव्या लाईन मध्ये आडव्या पद्धतीने जे आपण मांडणी केली याला आपण रो म्हणतो. ठीक आहे. आडव्या पद्धतीने म्हणजे आपण याला काय म्हणतो रो म्हणतो. बरोबर आहे. आणि उभ्या पद्धतीने जे असतं त्याला आपण काय म्हणतो कॉलम म्हणतो. ओके. तर त्यांचे कंडिशन मध्ये असं म्हणणं आहे की जे रो मध्ये जे झाडं आहे रो मध्ये आडव्या लाईन मध्ये ते झाडं त्याच्यामध्ये रो मध्ये जे झाडं आहे ते कॉलम पेक्षा 5 ने जास्त आहे. म्हणजे इन शॉर्ट सांगायचं जर झालं तर कॉलम मध्ये समजा 5 झाडं असतील. या कॉलम मध्ये समजा 5 झाडं असतील तर रो मध्ये त्यांचं म्हणणं आहे झाडं 5 ने जास्त आहे कॉलम पेक्षा. म्हणजे याच्यामध्ये किती राहणार 10 झाडं राहणार. क्वेश्चन समजतोय तुम्हाला. कॉलम मध्ये म्हणजे उभ्या लाईनीमध्ये जर 5 झाडं असतील तर रो मध्ये किती राहणार 10 राहणार. म्हणजे याच्यामध्ये 5 झाडे जास्त राहणार कशापेक्षा कॉलम पेक्षा. असं त्यांचा क्वेश्चन आहे. ओके. आणि हे जे पूर्ण जे झाडं आहे ते किती आहे 150 झाडं आहे. ओके. म्हणजे या पूर्ण गार्डन मध्ये किती ट्रीज आहे 150 ट्रीज या ठिकाणी आहे. ओके. तर आता आपल्याला हा क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा आपण सॉल्व्ह करू याला. सपोज नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम त्यांनी आपल्याला एक्स कन्सिडर करून दिलेला आहे तेच आपल्याला युज करायचं आहे. सपोज नंबर ऑफ ट्रीज
इन अ कॉलम इज इक्वल टू आपण एक्स घेणार आहे, कारण की त्यांनी सुद्धा आपल्याला एक्स दिलेला आहे, बरोबर आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन अ रो, बघा आता रो मध्ये काय सांगितलेलं आहे, कॉलम पेक्षा 5 झाडं जास्त आहे. कशामध्ये? रो मध्ये. कॉलम पेक्षा 5 झाडं जास्त म्हणजे कॉलम मध्ये किती आहे? एक्स आहे. तर रो मध्ये त्याच्यापेक्षा 5 झाडं जास्त आहे म्हणजे आपण काय करणार, याच्यामध्ये 5 काय करणार, प्लस करणार. ओके. बाय गिवन कंडिशन, बाय गिवन कंडिशन. आता त्यांच्या गार्डन मध्ये टोटल जे ट्रीज आहे ते किती आहे? हिअर टोटल नंबर ऑफ ट्रीज इज इक्वल टू किती आहे? 150 आहे, बरोबर आहे. तर टोटल नंबर ऑफ ट्रीज आपल्याला कसे मिळणार? तर कॉलम आणि रो दोघांचं ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करणार त्यावेळेस आपल्याला टोटल नंबर ऑफ ट्रीज हे मिळणार. म्हणजे आपण काय करणार, एक्स कॉलम मध्ये किती आहे? एक्स इंटू रो मध्ये किती आहे? एक्स प्लस 5. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला टोटल ट्रीज हे काय आहे? मिळणार आहे. ओके. तर अशी सिंपल कंडिशन आहे, अतिशय सिंपल आहे. याला सॉल्व्ह करूया. एक्स इंटू एक्स काय होणार? एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 5 काय होणार? 5x आणि इज इक्वल टू त्या साईडला जे प्लस 150 आहे त्याला इकडे ट्रान्सफर करूया म्हणजे काय होणार? मायनस 150 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. आता पुन्हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने आपण काय करणार आहे? सॉल्व्ह करणार आहे. सेकंड साइन जर चेक केलं तर सबट्रॅक्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे सबट्रॅक्शन किती पाहिजे? 5 आणि मल्टिप्लिकेशन 150. असे दोन नंबर, असे दोन फॅक्टर आपल्याला फाइंड करायचे आहे ज्यांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे? 5 आणि मल्टिप्लिकेशन 150. तर ते जे दोन फॅक्टर आहे ते आहे 15 इंटू 10, बरोबर आहे. 15 10 जा 150 अँड 15 मायनस 10 किती येणार? 5. तर ते दोन जे फॅक्टर आपल्याला पाहिजे ते काय आहे? 15 अँड 10. ओके. तर आता यांचा यूज करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर 15x 10x मायनस 150 इज इक्वल टू 0, बरोबर आहे. जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण फर्स्ट साइन यूज करणार, ते काय आहे? प्लस. याला प्लस यूज केलं म्हणजे याला काय यूज करणार आपण? मायनस. ओके. आता कॉमन काढूया. देअरफॉर एक्स एट दोघांमध्ये एक्स कॉमन निघणार म्हणजे इन वन ब्रॅकेट मध्ये काय येणार? एक्स प्लस 15. कॉमन काढल्यानंतर या एक्स ने तुम्हाला दोघांना काय करायचं असतं? डिवाइड करायचं असतं. या ठिकाणी कॉमन किती येणार? मायनस 10 येणार. यांनी जर डिवाइड केलं तर काय येणार? 10 10 कट होणार म्हणजे एक्स येणार. मायनस मायनस काय होणार? प्लस. आणि 10 15 जा 150 म्हणजे 0 0 काय झालेला आहे? कट. रिमेनिंग ओनली 15 इज इक्वल टू 0. ओके. सो इन वन ब्रॅकेट एक्स प्लस 15, बरोबर आहे. आणि इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके. आता नेक्स्ट पुढची स्टेप आपण काय घेणार? सो देअरफॉर एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0, राईट आहे. और x मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू, बघा प्लस 15 जर ट्रान्सफर केलं तर काय होणार? मायनस 15. और x इज इक्वल टू मायनस 10 ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 10. बट आता दोघांपैकी कोणती व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला अनएक्सेप्टेबल आहे, ती म्हणजे मायनस 15, बरोबर आहे. कारण की रो मध्ये किंवा कॉलम मध्ये मायनस 15 ट्रीज असू शकत नाही. म्हणजे हा नंबर हा आपल्याला अग्राह्य आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण कसं लिहिणार? बट एक्स इज इक्वल टू मायनस 15 इज अनएक्सेप्टेबल. देअरफॉर वी विल टेक एक्स इज इक्वल टू 10 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे? 10 घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड करणार एक्स प्लस 5. सो देअरफॉर एक्स प्लस 5 इज इक्वल टू 10 प्लस 5 म्हणजेच किती येणार? 15. ओके. सो देअरफॉर फायनली आपण आता रिमार्क लिहिणार आहे. देअरफॉर द नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज, कॉलम साठी आपण काय घेतलेलं आहे? एक्स. एक्स म्हणजे किती आहे? 10. म्हणजे एका कॉलम मध्ये किती ट्रीज आहे? उभ्या लाईनी मध्ये किती ट्रीज आहे? 10. अँड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज रो साठी आपण काय घेतलेलं आहे? एक्स प्लस 5. एक्स प्लस 5 ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 15. बघा कॉलम मध्ये किती ट्रीज आहे? 10 आणि रो मध्ये किती आहे? 15. आणि जर दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार? 150. म्हणजे आपला आन्सर हे राईट आहे, बरोबर आहे.
तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 3 आपण क्वेश्चन नंबर 4 तर बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे अगोदर तुम्हाला रीड करून दाखवतो. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. ओके, विवेक इज ओल्डर, ओल्डर म्हणजे मोठा, बरोबर आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स म्हणजे जो विवेक आहे तो किशोर पेक्षा 5 इयर्स ने मोठा आहे. ओल्डर म्हणजे काय आहे, तो मोठा आहे, बरोबर. ही आहे फर्स्ट कंडिशन. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे बघा. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. बरोबर आहे. बघा क्वेश्चन दिलेला आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स म्हणजे विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. आणि पुढे असं दिलेलं आहे द सम ऑफ रेसिप्रोकल्स. तर अगोदर रेसिप्रोकल्स कसा फाइंड करायचे पहिले तुम्ही समजून घ्या. सपोज एखादा नंबर आहे 2/3 हा एक नंबर आहे. जर आपल्याला याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे तर आपल्याला काय करावं लागतं, जो डिनॉमिनेटर आहे तो आपण न्यूमिनेटर मध्ये घेतो आणि जो न्यूमिनेटरचा नंबर आहे तो आपण डिनॉमिनेटर मध्ये आपण घेतो. म्हणजे या नंबरला आपण उलट करतो, बरोबर आहे. म्हणजे हा त्याचा काय झाला, रेसिप्रोकल झाला. ओके, तर 2/3 चा रेसिप्रोकल किती घेतला आपण, 3/2. ओके, समजा एखादा नंबर आहे 5. आता 5 च्या डिनॉमिनेटर मध्ये नंबरच दिलेला नाहीये, मग त्या ठिकाणी तो किती असतो, 1 असतो. म्हणजे याचा रेसिप्रोकल किती येणार, 1/5 येणार, बरोबर आहे. सपोज मी आता एखादा नंबर कन्सिडर करतोय x. एखादा नंबर मी कन्सिडर करतोय x, तर x चा रेसिप्रोकल काय येणार, 1/x येणार. ओके, तर ही असते रेसिप्रोकलची कंडिशन. ओके, तर आता आपल्याला बघा क्वेश्चन ज्या प्रमाणे दिलेला आहे त्या पद्धतीने आपण याला व्यवस्थित सॉल्व्ह करू. तर अगोदर तुम्हाला सांगतो विवेक हा ओल्डर आहे, विवेक मोठा आहे आणि किशोर हा लहान आहे. तर आपल्यावर डिपेंड करतं आपण कोणाला, विवेक किंवा किशोरला, दोघांपैकी कोणाला आपण एक्स कन्सिडर करणार. जर जो लहान असेल त्याला जर आपण एक्स घेतोय तर मोठ्यासाठी काय होणार, प्लस मध्ये येणार, बरोबर आहे. समजा आपण असं करूया बघा. सपोज आपण काय करूया, जो किशोर आहे तो लहान आहे, बरोबर आहे. विवेक मोठा आहे याचा अर्थ काय आहे, किशोर काय आहे, लहान आहे. म्हणजे आपण किशोरचं जे एज आहे, प्रेझेंट एज, ते आपण काय कन्सिडर करूया, एक्स कन्सिडर करूया. सपोज प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू आपण कन्सिडर करूया एक्स इयर्स. ओके, तर किशोरचं जे प्रेझेंट एज आहे ते एक्स इयर आहे. सो देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेक तर विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या किशोरच्या एज मध्ये किती प्लस करावे लागतील, 5 हे प्लस करावे लागतील, बरोबर आहे. जर आपण विवेकला एक्स कन्सिडर केलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, किशोरच्या एज मधून 5 हे मायनस करावे लागले असते, बरोबर आहे. तर आपण जो लहान आहे त्याला एक्स कन्सिडर केलेला आहे आणि जो मोठा आहे त्याच्यामध्ये आपण प्लस किती केलेले आहे, 5 केलेले आहे. ओके, बाय गिव्हन कंडिशन. तर गिव्हन कंडिशन आहे द सम ऑफ देअर रेसिप्रोकल्स. म्हणजे त्यांचे जे एज आहेत त्यांचं काय घ्यायचंय तुम्हाला, रेसिप्रोकल. तर दोघांचा आपण रेसिप्रोकल घेऊ. एक्सचं रेसिप्रोकल काय येणार, 1/x, बरोबर आहे. आताच मी तुम्हाला रेसिप्रोकलची कन्सेप्ट सांगितलेली आहे. जो एक्स आहे त्याचा रेसिप्रोकल काय येणार, 1/x, आणि जो x+5 आहे याचा रेसिप्रोकल काय येणार, 1/x+5, बरोबर आहे. तर या दोघांची रेसिप्रोकल जी आहे यांची काय दिलेली आहे, सम दिलेली आहे, म्हणजे ऍडिशन दिलेली आहे. किती दिलेली आहे, 1/6. ओके, तर ही कंडिशन आहे. तर या कंडिशनचा वापर करून आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. ओके, सो देअरफॉर अगोदर आपण या ठिकाणी काय करणार, यांचे डिनॉमिनेटर सेम नाही म्हणजे आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर बघा असं करूया, x+5 1 जा x+5 प्लस x1 जा x. ओके, तर हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. याच्यानंतर जे डिनॉमिनेटर मध्ये नंबर आहे यांचं सुद्धा मल्टिप्लिकेशन होणार. x इंटू एक्स काय होणार, x² प्लस x इंटू 5 म्हणजे किती येणार, 5x इज इक्वल टू 1/6, बरोबर आहे. अगोदर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि नंतर डिनॉमिनेटरचं सुद्धा काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन. ओके, आता त्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू. देअरफॉर बघा x प्लस x ची ऍडिशन होणार म्हणजे किती येणार, 2x प्लस किती आहे 5
डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 1/6. ओके, आता पुन्हा या ठिकाणी या दोघांचं काय होणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीने होणार आणि याचं मल्टिप्लिकेशन या पद्धतीने होणार. ठीक आहे, तर अगोदर आपण असं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 5x चं जर 1 सोबत मल्टिप्लिकेशन केलं तर हीच टर्म येणार आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x. ओके, याचं मल्टिप्लिकेशन 1 सोबत केलेलं आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन 6 सोबत करूया. म्हणजे 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, आता व्यवस्थित याला पुन्हा सॉल्व्ह करू. बघा, ह्याच्या पूर्ण टर्म इज इक्वल टू त्या साईडला आहे, त्याला आपल्याला या साईडला ट्रान्सफर करायचे आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस किती आहे 5x आणि इज इक्वल टू त्या साईडला जे प्लस 12x आहे तिकडे आल्यानंतर काय होणार, मायनस 12x आणि जो नंबर आहे प्लस 30 तो आल्यानंतर काय होणार, मायनस 30 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर, बघा दोघांचं सबट्रॅक्शन होणार. 12 मायनस 5 म्हणजे किती येणार, 7x, बट साइन ऑफ ग्रेटर नंबर इज मायनस, राईट आहे. मायनस 30 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि पुन्हा एकदा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करूया. सो सेकंड साइन इज मायनस, म्हणजे सेकंड नंबरचं साइन काय आहे, मायनस, म्हणजे सबट्रॅक्शन पाहिजे 7. सबट्रॅक्शन किती पाहिजे 7 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 30. तर असे दोन फॅक्टर आपल्याला बघायचे आहे. तर फॅक्टर्स आहे 10 into 3. बघा 10 3 जा 30, बरोबर आहे. 10 3 जा 30 आणि 10 मायनस 3 किती होणार, 7 होणार, बरोबर आहे. तर फॅक्टर काय मिळालेले आहे आपल्याला, 10 and 3. ओके, तर यांचा यूज करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर 10x 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. तर ग्रेटर नंबरला आपण फर्स्ट साइन यूज करूया, म्हणजे ते आहे मायनस. तर ग्रेटरला फर्स्ट साइन मायनस आहे, म्हणजे स्मॉलरला आपण काय घेणार, प्लस. ओके, कारण की दोघांचं काय पाहिजे आपल्याला, सबट्रॅक्शन पाहिजे, राईट आहे. ते काय आलं पाहिजे, -7. ओके, आता आपण काढूया कॉमन. सो हे दोघांमध्ये x कॉमन येणार, म्हणजे काय राहणार, ब्रॅकेटमध्ये x मायनस 10. ओके, या ठिकाणी कॉमन येणार आहे प्लस 3. ओके, तर 3 ने आपण दोघांना डिवाइड केल्यानंतर काय येणार, x मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके, सो इन वन ब्रॅकेट देअरफॉर x मायनस 10, in second bracket x plus 3 is equal to 0. Therefore x minus 10 is equal to 0 or x plus 3 is equal to 0. Therefore x is equal to minus 10 ट्रान्सफर केल्यानंतर प्लस होणार और x is equal to plus 3 ट्रान्सफर केल्यानंतर मायनस 3 होणार. ओके, तर पुन्हा एकदा दोन्ही ज्या व्हॅल्यू आहेत त्या दोन्ही पैकी एक व्हॅल्यू आपल्याला अनएक्सेप्टेबल आहे, ती आहे -3. कारण की जे एज आपल्याला फाइंड करायचं आहे, तर सगळ्यांना आपल्याला माहित आहे एज कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणजे एज हे मायनस निगेटिव्ह असू शकत नाही. म्हणजे आपण काय लिहिणार, बट x इज इक्वल टू -3 इज अनएक्सेप्टेबल. म्हणजे ही जी -3 व्हॅल्यू आहे ती आपल्याला अग्राह्य आहे, मान्य नाही ती आपल्याला किंमत. म्हणजे आपण x ची व्हॅल्यू किती घेणार आहे, x इज इक्वल टू आपण काय घेणार आहे, 10 घेणार आहे. ओके, म्हणजे x 10 मीन्स किशोरचे जे एज आहे, किशोरचं प्रेझेंट एज आहे ते किती आहे, 10 इयर्स आहे. ओके, त्याच्यानंतर आपण विवेकचं एज काढूया, x प्लस 5 दॅट इज 10 प्लस 5 इज इक्वल टू किती येणार, 15. सो देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर इज x आहे म्हणजे किती येणार, 10 इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ विवेक इज 15 इयर्स. ओके, तर अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे बाळांनो, हे पण व्यवस्थित समजणार आहे. क्वेश्चन नंबर 5. तर बघा क्वेश्चन नंबर 5 अगोदर तुम्हाला व्यवस्थित रीड करून दाखवतो. सुयश स्कोर 10 मार्क्स more in second test than that in first test. बघा या ठिकाणी दिलेलं आहे सुयशने सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स हे जास्त घेतलेले आहे. ओके, पुढे दिलेलं आहे कंडिशन आहे बघा, 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचे जे स्कोर आहे त्याचे 5 टाइम्स द score of the second test
is the same as square of the score in the first test. म्हणजे सेकंड टेस्टचे जे स्क्वेअर आहे त्याची 5 टाइम्स ही सेम आहे फर्स्ट टेस्टच्या स्कोरच्या स्क्वेअर एवढी आहे, म्हणजे त्याच्या सेम आहे. ओके, तर पुढे फायनली आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. बघा क्वेश्चन मी रीड केलेला आहे. क्वेश्चन काय दिलेला आहे का सुयशने सेकंड टेस्ट मध्ये 10 मार्क्स हे जास्त घेतलेले आहे फर्स्ट टेस्ट पेक्षा. ओके, तर आपण काय करूया, सपोज सुयश score X marks in the फर्स्ट टेस्ट. बघा फर्स्ट टेस्ट मध्ये त्यांनी X मार्क्स घेतलेले आहे, आपण असं सपोज केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये तर त्याने सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क्स हे जास्त घेतलेले आहे. म्हणजे फर्स्ट टेस्ट मध्ये जर X असेल तर सेकंड टेस्ट मध्ये 10 जास्त म्हटल्यानंतर काय होणार, X प्लस 10. बरोबर आहे. देअरफॉर आपण कसं लिहिणार, देअरफॉर ही स्कोर X प्लस 10 मार्क आहे का नाही. फर्स्ट पेक्षा सेकंड मध्ये 10 मार्क्स जास्त घेतलेला आहे, म्हणून X प्लस 10 मार्क्स इन द सेकंड टेस्ट. बरोबर आहे. हे दोन्ही आपण कन्सिडर केलेलं आहे. आता आपण लिहिणार बाय गिवन कंडिशन. तर गिवन कंडिशन मध्ये असं सांगितलेलं आहे, जे सेकंड टेस्टचे जे स्कोर आहे त्याचे 5 टाइम्स, सेकंड टेस्टचे जे मार्क्स आहे X प्लस 10 त्याचे आपल्याला किती टाइम्स घेणं आहे, 5 टाइम्स. बघा आपण 5 टाइम्स म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करणार, 5 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे. तर सेकंड टेस्टचे जे स्कोर आहे त्याचे 5 टाइम्स is the same as square of score of first test. म्हणजे फर्स्ट टेस्टचे जे स्कोर आहे, मार्क्स आहे त्याची स्क्वेअर, या दोन्ही कशा आहे, सेम आहे. ओके, तर ही कंडिशन आहे. आता याला व्यवस्थित आपण सॉल्व्ह करून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. तर अगोदर आपण या दोन्ही टर्म एक्सचेंज करून घेऊ. सो एक्स स्क्वेअर या साइडने लिहू आणि इज इक्वल टू ही टर्म त्या साइडने लिहू आपण 5 इन ब्रॅकेट X प्लस 10. ओके, आता सॉल्व्ह करूया. देअरफॉर X स्क्वेअर मल्टिप्लाय होणार 5 इंटू X म्हणजे काय येणार, 5X प्लस 5 10 जा 50. बरोबर आहे. आता आपण काय करणार, देअरफॉर X स्क्वेअर या दोन्ही टर्म या साईडला ट्रान्सफर करणार, म्हणजे प्लस 5X इकडे येऊन काय होणार, मायनस 5X आणि प्लस 50 इकडे येऊन काय होणार, मायनस 50 इज इक्वल टू 0. तर बाळांनो हे आपलं तयार झालेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा फॅक्टरायझेशन मेथड साठी सेकंड साइन आपण चेक करू, ते काय आहे, मायनस म्हणजे सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे 5, सबट्रॅक्शन किती पाहिजे 5 आणि मल्टिप्लिकेशन 50. तर असे दोन नंबर तुम्हाला बघायचे आहे ज्यांचं सबट्रॅक्शन आलं पाहिजे 50 आणि सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे 5 आणि मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 50. सो द नंबर्स आर 10 इंटू 5. बरोबर आहे. 10 5 जा 50 आणि 10 मायनस 5 किती होणार, 5 होणार. तर ते जे दोन फॅक्टर आहे ते काय आहे, 10 आणि 5 आहे. तर या दोन्ही नंबरचा आपण युज करू. देअरफॉर एक्स स्क्वेअर 10x 5x आणि मायनस किती आहे 50 इज इक्वल टू 0. तर सबट्रॅक्शन मध्ये आपण जे फर्स्ट साइन आहे ते ग्रेटर नंबरला देऊया, म्हणजे मायनस दिलेला आहे, याला मायनस आहे म्हणजे सेकंडला काय येणार, प्लस येणार. बरोबर आहे. आता आपण काय काढणार, कॉमन. सो x इन ब्रॅकेट x मायनस 10 इथे कॉमन येणार प्लस 5. सो इन ब्रॅकेट 5 ने जर याला डिवाइड केलं तर काय येणार, x मायनस 10 इज इक्वल टू 0. ओके. सो देअरफॉर इन वन ब्रॅकेट x मायनस 10 आणि इन सेकंड ब्रॅकेट बाहेरची टर्म म्हणजे x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. सो देअरफॉर x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके. Therefore x is equal to minus 10 ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार, प्लस 10 और x is equal to प्लस 5 ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार, मायनस 5. ओके. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे जे स्कोर असतात, मार्क्स असतात ते कधी निगेटिव्ह असू शकता का,
नाही. देअरफॉर आपण काय लिहिणार, बट x इज इक्वल टू -5 इज अनएक्सेप्टेबल, म्हणजे ही किंमत आपल्याला अग्राह्य आहे. देअरफॉर x इज इक्वल टू आपण किती घेणार, 10 घेणार. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, फक्त एवढंच विचारलेलं आहे की सुयशने फर्स्ट टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत तेवढंच आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट टेस्ट म्हणजे आपल्याला फक्त x काढायचं आहे. सेकंड टेस्ट मध्ये त्यांनी किती घेतलंय, किती मार्क्स घेतलेले आहे ते आपल्याला विचारलेलं नाही, म्हणजे आपण एक्सच काढूया. देअरफॉर आपण काय लिहिणार, देअरफॉर सुयश स्कोर x मीन्स किती आले, 10 मार्क्स in the first test. ओके, तर अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. बघा या पार्ट मध्ये आपण 5 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 2.6 चे सॉल्व्ह केलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित सर्व क्वेश्चन व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि पुन्हा त्याची तुम्ही सर्वांनी काय करा, प्रॅक्टिस करा. सेकंड पार्ट मध्ये, पार्ट 2 मध्ये आपण जे रिमेनिंग 5 क्वेश्चन्स आहे ते आपण काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. ओके.